शब्द व्यक्त करावे. नमस्कार, माझे नाव जय रघुनाथ शेलवले आहे. मी जिल्हा परिषद शाळा उसाटणे, केंद्र करवले, तालुका अंबरनाथ येथील विद्यार्थी असून मी इयत्ता 6वीत शिकतो. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व माझ्या लाडक्या बालमित्रांनो, सर्वांना नमन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. माझ्या भाषणाचा विषय आहे आधुनिक युगात AI तंत्रज्ञानाची आवश्यकता व होणारे परिणाम. चांद्रयान पाठवून चंद्रावर कक्षा नव्या रुंदावल्या, चांद्रयान पाठवून चंद्रावर कक्षा नव्या रुंदावल्या, नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने आशा अजूनही उंचावल्या, आशा अजूनही उंचावल्या. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सतत लागणारे नवनवीन शोध, ज्ञानाच्या रुंदावणाऱ्या कक्षा, अवकाशाला गवसणी घालणाऱ्या आशा दिवसेदिवस वाढतच आहेत. आजचं जीवन सुसह्य करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI ही उद्याच्या जगण्याचा मार्ग अतिशय व्यापक व कृतिशील करणारी असेल यात काही शंकाच नाही. स्वतःच्या गरजा पूर्ण करणारे शोध लावता लावता बुद्धिमान मानवाने स्वतःसारख्या विचार करू शकणाऱ्या, कार्य व कृती करू शकणाऱ्या काही कृत्रिम यंत्रणा शोधून काढले आहे की सकाळी पहाटेपासून धावताना अंतर व कॅलरीज मोजण्यापासून ते रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची आठवण करून देण्यापर्यंत आपलं अवघं आयुष्य या AI ने व्यापून टाकले. जिंदगी सवार दूं एक नई बार दूं, दुनिया ही बदल दूं मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ. आसमां को छू लूं तितली बन उड़ूं, आसमां को छू लूं तितली बन उड़ूं, मैं एक उड़ता रोबो डोरेमोन, डोरेमोन, मैं एक उड़ता रोबो डोरेमोन. डोरेमोन हे कार्टून लहानपणी पाहताना कायम मनात प्रश्न यायचा की खरंच अशी गॅजेट असतील का, आणि आज ते तंत्रज्ञान सर्वत्र दिसतंय. मनुष्यासारख्या व्यवहार करू शकणाऱ्या यंत्रांची कल्पना काही वर्षांपूर्वी मानवाने केली आणि आज त्यापेक्षाही अधिक बुद्धिमान वर्तन करून या कृत्रिम यंत्रांनी आपलं अवघं आयुष्य व्यापून टाकलंय. ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, काही वर्षांपूर्वी AIचा आविष्कार पाहण्यासाठी टर्मिनेटर सारखे हॉलिवूड फिल्म पाहायचो, पण आज बुद्धिबळ गेलताना गुगल मॅप, अलेक्सा, ChatGPT या गॅजेटचा वापर करताना AIचाच आविष्कार आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने AIचा आविष्कार असलेले गॅजेट आपल्या ऑनलाईन शिक्षणाचा एक भाग बनली. मी अभ्यास करत नाही आई मला ओरडून सांगायची, पण आज ही कृत्रिम बुद्धिमत्ता न थकता व न चुकता करते. आपल्या शहराच्या उड्डाण पुलाच्या अवघड अबाधित कामात न थकता व्यवस्थापन करण्यात, कॉर्पोरेट व औद्योगिक क्षेत्रात जलद प्रतिसाद देत या AI ने उद्याच्या जगण्याचा व करिअरचा पाया AIच असणार हे निश्चित करून टाकलंय. संख्यात्मक कौशल्य, विचार, कोडिंग, कृती कौशल्य ही AIची ओळख उद्याच्या जॉब फ्युचरची व औद्योगिक वापराची भविष्याची खरी हाक आहे. आज MG हेक्टर, स्वयंचलित टेल्सा यासारखी वाहन प्रणाली सुद्धा AIचाच आविष्कार आहे. 2019च्या नव्या शैक्षणिक धोरणात आम्हा मुलांना आता प्रोजेक्ट, उपक्रम, कोडिंगचा वापर, AIची ओळख अनुभवता येणार आहे. इतकंच काय तर CBSE व ICSE ने तसा अभ्यासक्रमही तयार केला आहे. गेमिंग, कोडिंग व हसत खेळत पद्धतीने AIच्या साहाय्याने अध्ययन हाच आपल्या भविष्याचा खरा वेग आहे. सध्याच पहिली AI रोबो टीचरने केरळची राजधानी तिरुवनंतपुरम मधील KTCT या उच्च माध्यमिक विद्यालयात लॉन्चिंग करण्यात आले. AI रोबो टीचर 3 भाषेत संभाषण करून अध्ययन करते, विद्यार्थ्यांशी हात मिळवणे, विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याचे कार्य करते. AIच्या वापराने मिळाली सर्व कामांना गती, AIच्या वापराने मिळाली सर्व कामांना गती, औद्योगिकरणाबरोबरच शिक्षणातही झाली प्रगती, शिक्षणातही झाली प्रगती. शेवटी मी एवढेच म्हणेन की नित्य नवे संशोधन बुद्धीने वाढवावे, नित्य नवे संशोधन बुद्धीने वाढवावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार विद्यार्थ्यांसाठी होत्या. मी DP ग्रुपच्या सर्व मच्छिंद्र दादा आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ असलेल्या विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा व्हावा. जोरदार विद्यार्थ्यांसाठी.